अकोटमध्ये एमआयएम आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र आल्यानंतर त्याचा फटका एमआयएमला बसू शकतो हे लक्षात आल्याच्या नंतर असदुद्दीन ओवैसी एमआयएमचे प्रमुख यांनी तातडीचे आदेश दिले ही युती बरखास्त करण्याचे। ते काय म्हणाले आपण पाहूया। आमच्या पाचही काउन्सिलर्सला आम्ही आदेशित केलेले आहे। आमचे जे प्रभारी आहे तिकडचे युसुफ पुंजानी साहेब त्यांना आत्ता मी बोललो की तुम्ही तुरंत तिथे जाऊन पत्र जारी करा आणि ते 5च्या 5 जे काउन्सिलर्स आहे आम्ही गटातून बाहेर पडत आहे हे लिखितमध्ये द्या। आणि माझ्या पक्षाचा आदेश आहे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांचा की आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणतीही आघाडी तयार होऊ द्या, आम्ही भाजप सोबत जाणार नाही। मी आत्ता ओवैसी साहेबांशी बोललो आणि ओवैसी साहेब सुद्धा खूप रागवले की आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत बसणार नाही। शिवसेनेशी असलेल्या वादाच्या कारण आणि सबब ही पुढे करत असताना भारतीय जनता पक्षासोबत जाणं हे काही योग्य नाही। त्यामुळे शिवसेनाचा त्रास आपल्याला आहे हे समजून घेण्यासारखं आहे। मात्र भाजपसोबत कुठल्याही प्रकारची वैचारिक तडजोड होऊ शकत नाही। भाजपने आपल्या लेटर पॅडवर गट स्थापन करण्याचं आणि त्यामध्ये काँग्रेसचा केलेला उल्लेख हा अलाखनीय आहे, ही त्यांची चूक आहे आणि त्या चुकीच्या अनुषंगानं आम्ही पक्षाने भूमिका घेतली। अशी कुठलीही कारवाई असं कोणीही भाजपसोबत कुठल्याही पद्धतीने जाणं हा काँग्रेस सहन करू शकणार नाही, करिता त्यांना आम्ही निलंबित केलं आहे। तर भाजप त्यांच्या विचारधारेपासून पूर्णपणे विरोधात असलेल्या पक्षांसोबत युती करत असल्याची बातमी समोर आल्यानंतर विरोधकांनी मात्र ही संधी साधली आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं। मीरा भाईंदर आणि अमरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेसबरोबर यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, हा निकाह लागलेला आहे त्यांचा, मग आता हिरवे नाही झाले। भाजपला कोणीही चालतो, भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला। कोणी या बरं का, जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जायला भाजपा तयार आहे। आता सध्या दोघेजण शेजेवर चढलेले आहेत, एमआयएम आणि अमरनाथला काँग्रेस। भाजप आणि एमआयएम हे एकी थाली के चट्टे बट्टे कसे आहेत याचं उदाहरण सध्या नांदेडमध्ये आहे। नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण साहेब हे भाजपचे आता नेते आहेत। ते काय करतात आहे, एमआयएमला त्या ठिकाणी उमेदवार देण्याकरता सांगतात आहे। त्यामुळे अकोटला एमआयएम सोबत भाजपच्या जाणे आणि नांदेडमध्ये भाजप हा एमआयएमच्या उमेदवारांना उभं करणे हे दोन्ही त्याच्यातला अर्थ स्पष्ट आहे की एमआयएम जी आहे ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे। भारतीय जनता पार्टीची दुपट्टी भूमिका ही यावरून स्पष्ट होते। सत्ता काबीज करण्यासाठी पाहिजे त्या गोष्टी करायला त्यांची मनस्थिती आणि मानसिक। कालपर्यंत जे धर्मांतरीकरण हिंदुत्वाची गोष्ट करत होते, कुठे गेलं आता त्यांचं हिंदुत्व? आणि एमआयएम सारखा जातीवादी पक्ष आहेत हे सातत्याने सांगण्याचं काम जे लोक करत आहेत, आता हे स्पष्ट झालेले आहेत की हे यांचे खरे साथीदार कोण आहेत। तर राज्यामध्ये अशा युत्या आघाड्या करून एक प्रकारे भाजपकडनं लोकशाहीची थट्टा करण्याचं काम सुरू असल्याची टीका वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। अमरनाथमध्ये सुद्धा राज्यभर युती एकनाथ शिंदेची आहे, पण एकनाथ शिंदेबरोबर न जाता बीजेपी काँग्रेसबरोबर गेली असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय। त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी जी या देशामध्ये आहे हिची थट्टा उडवायची, मस्करी करायची आणि परिस्थिती बदलण्यासारखी आहे असं सिच्युएशन क्रिएट करायचं, हा कारोबार चाललेला आहे। आणि आज मराठवाडा महापालिकेच्या सगळ्या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये मराठवाडा हा चर्चेचं केंद्र ठरला। मराठवाड्यामध्ये 3 महत्त्वाच्या घटना घडल्या, त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील हे त्यांच्या पक्षाचा एमआयएमचा प्रचार करत असताना त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला। सुरुवातीला त्यांची जी रॅली सुरू होती तिथे काळे झेंडे दाखवले गेले आणि नंतर ज्या थार गाडीतनं इम्तियाज जलील प्रवास करतात त्या गाडीवरतीच हल्ला झाला। ते गाडीच्या फ्रंट सीटवरती बसलेले होते आणि झालेल्या हल्ल्यात एमआयएमचा एक पदाधिकारी जखमी झालाय। या सगळ्या घडामोडींमधली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एमआयएम मधल्या नाराजांनीच त्यांच्यावरती हल्ला केल्याचं बोललं जातं। जलील यांनी तब्बल 22 विद्यमान नगरसेवकांची तिकीटं यावेळच्या निवडणुकीत कापलेली आहेत। प्रभाग क्रमांक 9 मधनं वंचितचा उमेदवार असलेल्या कलीम कुरेशीनं
पूर्ववैमनस्यातनं हा हल्ला केल्याचं MIMच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच हा हल्ला कुणी केला याचं उत्तर मिळू शकणार आहे. रैली करते करते जब हम आगे आगे जैसा जैसा बढ़ते गए तो पहले संजय नगर पानी की टाकी के पास गली में कुछ खुरेश समाज के लोगों ने गली पैक कर दी, हमको वहाँ घुसने नहीं दिया. तब भी हमने नज़रअंदाज करके हम आगे बढ़ने लगे. जैसे जैसे हम खास गेट के पास आए, जिनसी चौरस्ते पे हम आए तो माजी कारपोरेटर कलीम कुरैशी साहब, हबीब कुरैशी साहब और उनका पूरा खाटी समाज वो हज़ारों की तादाद में वहाँ खड़े हुए थे. हमारे ऊपर अंडे फेंके गए, हम पे चाकू से हमला किया गया, मेरे आँख पर मारा गया और मुंशी पटेल पे भी हमला हुआ, अमजद चाची पे हमला. खुद इम्तियाज़ जलील साहब की गाड़ी पे भी चंपा चौक पे हमला करे, गाड़ी फोड़े और यहाँ पर भी इम्तियाज़ जलील साहब पे हमला किया गया. मैं 3 दिन से मुझे ये चीज़ का इल्म था. मैं 3 दिन से इम्तियाज़ जलील साहब को बोल रहा था कि ये ऐसे अंडे मारने वाले, ऐसा लेडीज को आगे करने वाले हैं, ये सब इनकी प्लानिंग थी. इसमें आरिफ हुसैनी का भी बहुत बड़ा हाथ है. डॉक्टर जफर भी इसमें इन्वॉल्व है. इसमें सलीम वायगौकर भी इसमें इन्वॉल्व है, सलीम पटेल वायगौकर, बोरगांवकर, ये सब लोगों ने आज 3 दिन पहले प्लानिंग करके ये सब घड़ा है. पण इम्तियाज जलील यांच्या विरोधकांनी एक वेगळाच आरोप केला. त्यांचं असं म्हणणं आहे की इम्तियाज जलील यांनी स्वतः सहानुभूती मिळवण्यासाठी या सगळ्या हल्ल्याचा बनाव रचलेला. इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला नेमका कुणी केला? त्यांच्याच माणसाने केलं. त्यांचं कसं झालेलं आहे, त्यांची हवा नाही मार्केटमध्ये, ते हवा करण्यासाठी त्यांनी त्यांचे जे पिल्लू आणून त्यांनी स्वतः त्यांच्यावर हमला करून घेतलेला आहे. त्यांना माहोल बनवण्यासाठी ते असंच प्रयत्न करत आहेत हे लोक. त्यांचा स्पष्ट आरोप आहे की सगळा राडा तुम्ही केलेला आहे. वो ये सब झूठा है. ये जो लोगों को उन्होंने टिकट नहीं दिया वो लोगों ने उनके ऊपर हमला किया. हमारा उसके अंदर कोई रोल ही नहीं. हमने तो हमारे प्रभाग के अंदर हम प्रचार कर रहे थे. पार्टी में 13 साल से लोग जो काम कर रहे थे उनको टिकट नहीं दिया, वो लोग वहाँ खड़े हुए थे, उन्होंने हमला किया. हमने नहीं किया, हमारे पास का कोई ग्रुप नहीं हमला किया. तर इम्तियाज जलील यांच्यावरती हल्ला झालाय अशी माहिती मिळताच पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी छत्रपती संभाजीनगर गाठला आणि इम्तियाज जलील यांची भेट घेतली. या सगळ्या प्रकरणी जिन्सी पोलीस अधिक तपास करता आहेत. या सगळ्याबद्दल काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्यासुद्धा आपण पाहूया. दरम्यान हल्लेखोरांना अतुल सावे आणि संजय शिरसाट या दोघांचं संरक्षण असल्याचा गंभीर आरोप सुद्धा इम्तियाज जलील यांनी केला. जो लोकशाही तरीके से शांतिपूर्ण तरीके से इलेक्शन होगा तो हम भी वो इलेक्शन वैसे ही लड़ेंगे. लेकिन अगर कुछ गुंडे ये समझ रहे हैं कि हम अपने शहर के अंदर गुंडागिरी के जरिए है तो मजलिस को कमज़ोर करेंगे, तो मजलिस का एक एक चाहने वाला जो है वो सड़क के ऊपर आएगा. ये जो गुंडे हैं ये वही लोग हैं जो लोकसभा और विधानसभा के अंदर अतुल सावे और संजय सिरसाट के बोलने के ऊपर ये सारा खेल खेल रहे थे. मैं साफ तरीके से आपको बोल रहा हूँ, भाजपा के मंत्री अतुल सावे का नाम ले रहा हूँ, पालक मंत्री संजय सिरसाट का नाम ले रहा हूँ, इनके पाले हुए गुंडे हैं ये. मला अशी माहिती मिळत आहे की ते गाडी जाळण्याचाही प्रयत्न करणार होते. गाडी थांबली असती तर हो ते त्यांचा असा प्रयत्न होता. तर ठीक आहे, तयारी त्यांनी केलेली आहे. जे काही त्यांना करायचं होतं त्यांनी केलेले आहे. उसके बाद जब हम जहाँ पर से जा रहे थे तो शाहगंज के अंदर ये जो कैंडिडेट का ऑफिस है वहाँ के पूरे लड़के गाड़ियों के ऊपर आए और उनके हाथ में फाइटर थे, चाकुआ थे. हमारे एक लड़का है उसको है तो फाइटर से मार लगी है और वो पूरा गाड़ी फोड़ने की तैयारी के अंदर थे. उसमें कम से कम नहीं भी बोले तो 100 लड़के जो है वो गाड़ियों के पीछे आ रहे थे. हमने ये पूरी जानकारी पुलिस को दे दी है. पण इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावरती जे आरोप केले ते शिरसाटांनी पूर्णपणे फेटाळून लावले. शिरसाट काय म्हणतात आपण पाहूया. इम्तियाज जलील हा 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे. ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहीर असलेला हा इम्तियाज जलील आहे. जो शेर आहे रे शेर आहे म्हणायचा ना, त्या शेर आयला आता पळावं लागतंय. आणि जनता मेरे साथ है असं म्हणणारा किंवा आवाज असा वाढून बोलणारा आज शेपूट घालून पळताना हे सगळं महाराष्ट्रातील जनता पाहते. म्हणून तू केलेले पाप हे तुला भोगावं लागणार आहे. आम्हाला तुझ्या मागे पोलीस संरक्षणामध्ये काही गुंड पाठवण्याची गरज नाही आहे. ही तुझी केलेली पापाची फळं आहे. तर मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज हा हाय व्होल्टेज ड्रामा इम्तियाज जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे पाहायला मिळाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.